पक्ष एकत्र आल्यामुळे मला मतदारसंघच राहिलेला नाही असं पंकजा मुंडेंनी म्हटलं। राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर बीडमध्ये पंकजा मुंडेंनी हे वक्तव्य केलं। तर विधान परिषद राज्यसभा निवडणूक आली की मी माझं नाव चर्चेत येतं असं पंकजा मुंडेंनी म्हटलं। मी पदाच्या प्रतीक्षेत असल्याचं लोकांना आणि मीडियाला वाटतं असंही पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे। वनवासाशिवाय तुम्हाला लोकांच्या तुम्ही स्मरणात राहत नाही। तो वनवास हा सन्मानजनक केल्याशिवाय तुम्ही लोकांच्या उदरामध्ये लोकांच्या हृदयामध्ये राहत नाही। वनवास झाला राजकारणात, दगा झाला, फटका झाला, पण तो कशासाठी झाला? एवढं प्रेम तुम्ही माझ्यावर करता हे कळण्यासाठी झाला। मग माझा तोटा झाला की फायदा झाला? आधी जेवढे लोक प्रेम करत होते त्याच्यापेक्षा 10 पट जास्त लोक प्रेम करायला लागले, 10 पट जास्त लोक विश्वास करायला लागले। हा फार महत्वाचा माझ्यासाठी झालेला बदल आहे। अरे फक्त पंकजा मुंडेलाच वनवास भोगावा लागत नाही, तिथले ते आमदार आहेत ना भारतीय जनता पार्टीचे 105, त्यातले 10 मंत्री जर सोडले तर सगळे वनवासात आहे आमदार। ते आमदार आम्हाला खाजगीमध्ये भेटतात, इथे बाहेरचे लोक आले म्हणतात हे पहिल्या पंक्तीत बसले ना, आम्ही वाट पाहून आमची केव्हा नंबर लागेल जेव्हा तो बाहेरचे लोक येतात, मंत्री बनतात। हे बिचारे भारतीय जनता पार्टीचे आमदार भारतीय जनता पार्टीच्या तिकीटवर निवडून आले आणि यांचा नंबर नाही। सगळ्यात जास्ती आज अस्वस्थ असेल तर ते भारतीय जनता पार्टीचे आमदार। जे आता आमच्याबरोबर नवीन पक्ष 3 पक्षांचं जे सरकार आहे त्याच्यामुळे साहजिक एक प्रश्नचिन्ह आहे की मला मतदारसंघच राहिला नाही, त्यामुळे नॅचरली या चर्चा येतात। तर ह्या चर्चा आल्या आहेत, त्याला मी काय करू शकत नाही। असे आधी आलेले आहेत आणि आताही आलेले आहेत। हे पण मला कुठे जायला आवडेल हा मुद्दा नाही आहे। आता सध्या मला कुठे जायला आवडेल हा चॉईस ला विलंब झालेला आहे। आता विषय असा आहे की माझ्या लोकांना, जे फक्त बीड जिल्ह्यात सीमित नाहीत, जे लोक माझ्यावर प्रेम करतात जिल्ह्याबाहेर, एका उमेदीने माझ्याकडे पाहतात, त्यांना मला कुठे पाहायला आवडेल हा महत्वाचा विषय। मतदारसंघ काय त्यांना एकट्यानंच राहिला नाही अशातला काही भाग नाही आहे। अनेक लोकांचे मतदारसंघ गेलेले, मग त्यात आमच्याही लोकांचे असेल त्यांच्याही लोकांचे असेल, परंतु निश्चित पंकजाताईवर अन्याय झाला हे तर कबूल केलंच पाहिजे। पण एकट्या पंकजाताईवर झाला असं म्हणता येणार नाही। मग एकनाथराव खडसेंवर झाला, विनोद तावडेवर झाला, चंद्रशेखर बावनकुळे साहेबांवर झाला, या सगळ्यावर भारतीय जनता पार्टीचे जुने जाणते ज्येष्ठ नेते त्यांच्यावर अन्याय झालेलाच आहे, हे तर मांडलंच पाहिजे। काय मिळालं ओबीसीला तर त्याचं उत्तर नेतृत्व संपवलं तर देण्याचा विषय कुठे आला? अशी खदखद जर त्यांच्या मनात आहे तर ती सत्य आहे। त्या खदखदीला आता पंकजाताई कधी ना कधीतरी वाट मोकळी करून देतील, वाट बघत असतील वाट कधी मोकळी करावी। परंतु मनामध्ये किंवा त्यांच्या मनामधल्या ज्या काही वेदना आहेत, भावना आहेत, त्या नक्कीच त्यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या आहेत असं मला वाटतं। भारतीय जनता पक्षाच्या त्या राष्ट्रीय मंत्री आहेत, आमच्या एक महत्त्वाच्या नेत्या पंकजाताई आहेत। त्यांचं अंडरस्टँडिंग पक्षाच्या संदर्भात अगदी पक्का आहे। त्यामुळे अशा प्रकारे सिलेक्टिव्ह गोष्टी सांगून मला असं वाटतं की विनाकारण त्यांच्या प्रतिमेला काहीतरी त्या ठिकाणी दुखापत होईल अशा प्रकारचं काम करणं योग्य नाही आहे। पक्षामध्ये त्यांचा सन्मान होता आहे आणि पुढेही राहीलच।